टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते। पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता। भारत पर आतंकी हमला हुआ तो मुंह तोड़ जवाब दिया जाएगा। दिवस होता 22 एप्रिलचा, दुपारचे 3 वाजले होते। पहलगामच्या थंडीमध्ये देशभरातून आलेले पर्यटक खरं तर आनंद लुटत होते। वातावरण कुंद होतं, पण तेवढ्यात 5 ते 6 अतिरेकी आले आणि त्यांनी पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या। हा प्रसंग प्रत्येक भारतीयाच्या अंगावरती काटा आणणारा होता। अर्थात या प्रसंगाला जवळपास 20 दिवस उलटून गेलेले आहेत आणि या 20 दिवसांमध्ये सर्व भारतीयांना एकच प्रश्न पडलेला होता, तो म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार। त्याचं कारण असं होतं की 5 दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूर लॉन्च करून भारतानं पहलगामचा बदला घ्यायच्या सुरुवात केलेली होती। बहावलपूर असेल, मुरीदके असेल किंवा इतर टेररिस्ट कॅम्प असतील, त्याच्यावरती भारतीय लष्करानं ड्रोन लॉन्च करून हल्ला केला आणि त्यामध्ये काही टेररिस्ट मारले गेल्याचा दावा करण्यात आला। अर्थात या सगळ्यानंतर आज नरेंद्र मोदी देशासमोर आले। आज 8 वाजता त्यांनी देशाला उद्देशून संबोधन केलं आणि देशाला उद्देशून संबोधन करताना त्यांनी पहलगामच्या अटॅकची माहिती दिली। पहलगामच्या अटॅकची माहिती देताना ते काय म्हणाले, तर नरेंद्र मोदी असं म्हणाले की 22 एप्रिलला जे घडलं त्याचा पुरेपूर बदला भारतीय सैन्यानं घेतलेला आहे। भारतीय सैन्यानं मुरीदके असेल, बहावलपूर असेल आणि यासह इतर 9 ठिकाणी जे हल्ले केले त्यामध्ये 100हून अधिक अतिरेकी मारले गेलेले आहेत। भारतानं त्यांच्या अतिरेकी तळांवर हल्ले केलेले आहेत। त्यांचं जे टेरर एक्सपोर्ट होतं त्याला भारतानं चॅलेंज केलेलं आहे। भारतानं कुठल्याही पद्धतीनं लेचीपेची भूमिका घेतलेली नाही। भारताच्या सैन्याच्या कौतुक करताना नरेंद्र मोदी यांनी भारतानं केलेल्या प्रत्येक कारवाईचं जोरदार समर्थनही केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिल्याचं वारंवार सांगितलं। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही एका बाजूला ज्यावेळेला टॉक म्हणजे बोलणी करतोय त्यावेळेला टेररिझम चालणार नाही। जे टॉक अँड टेररिझम विल नॉट गो हँड इन हँड, त्यासोबत टॉक अँड ट्रेड म्हणजे व्यापार विल नॉट गो हँड इन हँड। त्यासोबत ते असं म्हणाले की तुम्ही ज्या एकाच वेळेला पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही। याचा अर्थ असा आहे की आम्ही सिंधू ट्रीटीचं किंवा आम्ही त्याचं पालन करायचं आणि तुम्ही मात्र आमच्या निष्पाप लोकांचं रक्त व्हायचं हे आम्ही चालवून घेणार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये जगभरातल्या नेत्यांना आणि जगभरातल्या ताकदींनासुद्धा त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या टेररिझमला आपण पाठिंबा नाही दिला पाहिजे। अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका कशी सक्षम आहे, कशी ठासून आहे हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न आजच्या संबोधनामध्ये केला। अर्थात भारतानं 100हून अधिक अतिरेकी मारल्याचं त्यांनी सांगितलं। अर्थात भारतानं सिंधू ट्रीटी जी आहे ती ॲबेन्समध्ये अजूनही टाकल्याचं त्यांनी सांगितलं। अर्थात कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही। ऑपरेशन सिंदूरला केवळ आणि केवळ स्थगिती दिलेली आहे। ज्या क्षणाला पाकिस्तान कुठलीही एखादी टेरर ॲक्टिव्हिटी करेल त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची भारताची तयारी असल्याचं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलेलं आहे। नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये एकाच वेळेला जे मारले गेलेले पर्यटक आहेत त्यांच्याबद्दलची भावविवशता होती आणि ज्या पद्धतीनं भारतावरती हल्ला झाला आहे त्याबद्दल संताप होता। अर्थात हे सगळं जरी एका बाजूला असलं तरी जेव्हापासून भारतानं आणि पाकिस्ताननं या दोन्ही राष्ट्रांनी शस्त्रसंधी केली आहे तेव्हापासून त्याचं राजकारणसुद्धा जोरात सुरू झालं आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदी जेव्हा भाषणाला येतील किंवा संबोधनाला येतील किंवा ते कधीतरी लोकांसमोर बोलतील त्यावेळेला नरेंद्र मोदींकडून काही उत्तरं अपेक्षित होती आणि ती उत्तरं कुठली होती, तर ती उत्तरं होती ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यांची। आणि म्हणूनच नरेंद्र मोदी कधी बोलतायत याची खूप मोठी उत्सुकता भारताला लागलेली होती। नमस्कार, मी अभिजित करंडे, सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रश्न असा आहे की भारत हा केवळ एक राष्ट्र नाही आहे, भारत ही एक इमोशन आहे, भारत ही अस्मिता आहे, भारत हा अभिमान आहे, तो 140 कोटी जनतेचा अभिमान आहे। त्यामुळं भारतावरती जसा सामरिक हल्ला झाल्यानंतर
लोकांना वेदना झाल्या, जशा पद्धतीनं टेररिझम अटॅक झाल्यानंतर लोकांना वेदना झाल्या, तशाच पद्धतीनं भारताला कमी लेखल्याची भावना निर्माण झाल्यामुळे सुद्धा भारताला वेदना झाल्या. त्या कधी झाल्या तर त्या ट्रम्प यांनी दिल्या. ज्या वेळेला 7 मेला भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं, त्यानंतर 2 दिवसामध्ये भारतानं त्यांचे जवळपास पाकिस्तानचे 300 ते 400 ड्रोन्स जे आहेत ते निकामी केले. त्यांनी बरेचसे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारतानं त्याला प्रत्युत्तर दिलं. भारत कुठेही कमी पडला नाही. भारतानं अगदी आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिघांना सज्ज ठेवलेलं होतं. जर गरज पडली असती तर कन्व्हेन्शनल वॉरला सुद्धा भारत तयार होता. पण या सगळ्या तयारीच्या गोष्टी चालू असतानाच आणि आता युद्धाचे ढग जे आहेत ते भारतावरती गहिरे होऊ लागलेले असतानाच 9 मेच्या रात्री काहीतरी वाटाघाटी झाल्या आणि 10 मेला दुपारी 3 वाजता पाकिस्तानच्या DGMOनी भारताच्या DGMOंना फोन केला आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं की आपण हे युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती थांबवायला पाहिजे, आपण शस्त्रसंधी केली पाहिजे. यामुळे दोन्ही देशांमध्ये ज्या पद्धतीचा तणाव आहे किंवा जे नुकसान होऊ शकतं त्या नुकसानीपासून आपण वाचू शकतो. अर्थात ते भारतानंही मान्य केलं आणि भारतानं सुद्धा शस्त्रसंधीचा स्वीकार केला. 5 वाजता याची माहिती, जी गोष्ट 3 वाजता घडली त्याची माहिती भारतानं, भारताच्या लष्करानं किंवा भारताच्या संरक्षण दलानं किंवा भारताच्या परराष्ट्र खात्यानं किंवा भारताच्या पंतप्रधानांनी भारताला देणं अपेक्षित होतं. ती माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून दिली. त्यांनी सांगितलं की 9 मेच्या रात्रभर ज्या वाटाघाटी अमेरिकेनं घडवून आणल्या त्या वाटाघाटींनुसार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आता शस्त्रसंधी करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि हे केवळ आणि केवळ आमच्या पुढाकारामुळे घडून आलेलं आहे. म्हणजे एका प्रकारे त्याचं नायकत्व जे आहे ते अमेरिकेनं घेतलेलं होतं, ट्रम्प यांनी घेतलेलं होतं आणि त्यामुळे भारतीयांना प्रश्न पडलेला होता की ही शस्त्रसंधी कुणी घडवून आणली का, या शस्त्रसंधीमागे अमेरिका आहे का, या शस्त्रसंधीमागे आपण अमेरिकेला हे नायकत्व किंवा हे पुढारपण का दिलं, असे प्रश्न उपस्थित राहिलेले होते. आणि म्हणून जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणानंतर हे सगळे प्रश्न उपस्थित राहिले आणि त्यामुळं आज 140 कोटी लोकांच्या नजरा या नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाकडे लागलेल्या होत्या. पण त्याआधीच पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याआधीच एक संबोधन केलं न्यूयॉर्कमध्ये आणि त्यावेळेला ते काय म्हणाले तर ते म्हणाले की आम्ही वाटाघाटी केल्या अमेरिकेनं आणि आम्ही अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना सांगितलं की जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर तुमच्याशी आम्ही व्यापार करणार नाही आणि म्हणून ही शस्त्रसंधी भारत आणि पाकिस्ताननं मान्य केली. आणि म्हणून प्रश्न पडतायत की नेमकं पडद्यामागे झालंय काय आणि कुठल्या प्रश्नांची उत्तरं नरेंद्र मोदी यांच्या जवळपासच्या अर्ध्या तासाच्या संबोधनानंतर सुद्धा अनुत्तरित आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न आहे की पाकिस्ताननं 10 मे रोजी दुपारी DGMOला फोन करून युद्ध थांबवण्याची बातचीत केली, तर मग त्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून कशी दिली? कारण अधिकृतरित्या ही माहिती भारताच्या संरक्षण दलानं किंवा भारताच्या परराष्ट्र खात्यानं किंवा भारताच्या पंतप्रधानांनी देणं अपेक्षित होतं. तर मग ती डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती का दिली किंवा कशी दिली? दुसरा प्रश्न, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीची माहिती भारत सरकारनं आधी जाहीर का केली नाही? अमेरिकेच्या घोषणेमुळे भारताच्या पंतप्रधानांची, भारताच्या परराष्ट्र खात्याची, भारताच्या परराष्ट्र नीतीची अडचण झाली का? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातून मिळालेलं नाही. तिसरा प्रश्न आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांच्या दाव्याप्रमाणे 9 मे रोजीच्या रात्रभर वाटाघाटी सुरू होत्या का? कारण ट्रम्प यांनीच हा दावा केलेला आहे 10 तारखेला की काल रात्रभर आम्ही वाटाघाटी करत होतो, निगोशिएशन्स चालू होती आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झालेली आहे. आणि त्या वाटाघाटी अमेरिकन सरकारच्या मध्यस्थीने सुरू होत्या का? या प्रश्नाचं उत्तर अत्यंत गरजेचं आहे. ट्रम्प यांनी 10 मे रोजी अमेरिकेनं युद्ध थांबवल्याचा दावा केला, तो बरोबर आहे की चुकीचा आहे? कारण त्याचं पुढारपण ट्रम्प यांनी घेतलेलं आहे. ट्रम्प यांनी घेतलेलं पुढारपण हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे पंतप्रधानांनी सांगणं गरजेचं होतं. त्याचं कारण असं आहे की शिमला करारानुसार भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात दुसऱ्या कुणीही मध्यस्थी करू शकत नाही हे स्पष्ट असताना त्याचं उल्लंघन अमेरिकेशी चर्चा करून किंवा अमेरिकेला मध्यस्थीला ठेवून झालंय का हे सुद्धा देशाला कळायला हवं, ज्याचं उत्तर पंतप्रधानांच्या संबोधनातून मिळालेलं नाही. ट्रम्प यांच्या दाव्याप्रमाणे अमेरिकेनं भारताला व्यापार थांबवण्याची धमकी दिली होती का, ज्यामुळे आपण शस्त्रसंधी मान्य केली आहे? त्याचं कारण असं आहे की ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाआधी काही तास अमेरिकेमध्ये पत्रकारांना संबोधित केलं. त्यावेळेला ते म्हणाले की मी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना सांगितलं होतं की आम्ही तुमच्याशी व्यापार करतो, पण जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर तुमच्याशी व्यापार होऊ शकणार नाही. आणि या धमकीमुळे भारतानं शस्त्रसंधी केली का याचं सुद्धा उत्तर
पंतप्रधानांच्या संबोधनातून मिळालेलं नाही. आणि 7वा प्रश्न आहे, ट्रम्प वारंवार भारतानं केलेल्या शस्त्रसंधीचं क्रेडिट घेत असताना भारत गेल्या 2 दिवसात त्यावर प्रतिक्रिया का देत नाही आहे आणि आजच्या अर्ध्या तासाच्या संबोधनातसुद्धा पंतप्रधानांनी त्यावर अवाक्षरही का उच्चारलं नाही, याचं सुद्धा उत्तर अद्याप मिळालेलं नाही. प्रश्न असा आहे की या प्रश्नांची उत्तरं मागून आपण सरकारवरती संशय निर्माण करत नाही आहोत, तर आपण आपली जी आंतरराष्ट्रीय पातळीवर जी इमेज झालेली आहे ती इमेज जी आहे ती पुसणं गरजेचं आहे. गेल्या 5 दिवसांपासून म्हणजे 7 तारखेला ऑपरेशन सिंदूर लॉन्च झालं, 9 तारखेला रात्रभर वाटाघाटी झाल्या असं ट्रम्प म्हणतायत, 10 तारखेला दुपारी शस्त्रसंधी पहिल्यांदा झाल्याचं सांगितलं गेलं आणि त्याची घोषणा संध्याकाळी त्याची माहिती खरं तर परराष्ट्र खात्यानं दिली. पण तोपर्यंत म्हणजे गेल्या 3 दिवसामध्ये भारताची जी इमेज आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली आहे ती अशी झालेली आहे की अमेरिकेनं यांच्यामध्ये मध्यस्थी केली आणि म्हणून ही शस्त्रसंधी झाली. अर्थात एका प्रश्नाचं उत्तर केवळ मिळालं ते म्हणजे की नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितलं की शस्त्रसंधीच्या वाटाघाटींसाठी भारतानं ॲप्रोच केलेलं नव्हतं, तर ते पाकिस्ताननं ॲप्रोच केलेलं होतं. पण जरी पाकिस्ताननं ॲप्रोच केलेलं असलं तरी ते भारतानं मान्य का केलं हा एक प्रश्न आहे, ज्याचं उत्तर नरेंद्र मोदींनी असं दिलं आहे की हा युग किंवा हे युग हे युद्धाचं युग नाही आहे, तसंच ते टेररिझम किंवा दहशतवाद सहन करण्याचं सुद्धा युग नाही आहे, हेही त्यांनी स्पष्ट केलं. पण मग मुद्दा असा आहे की जर भारत त्या शस्त्रसंधीसाठी अप्रोच झालेला नव्हता तर ट्रम्प यांची सरपंचगिरी किंवा ट्रम्प यांची दादागिरी भारत का खपवून घेतोय? भारताची जी इमेज आंतरराष्ट्रीय पातळीवरती मलिन करण्याचा प्रयत्न ट्रम्प वारंवार करतायत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून, तो भारत का सहन करतोय? आणि अख्ख्या अर्ध्या तासाच्या संबोधनामध्ये जशा पद्धतीनं भारतानं पाकिस्तानला 4 शब्द सुनावले तशा पद्धतीनं पंतप्रधानांनी अमेरिकेला 2 शब्द का सुनावले नाही? अमेरिकेला सुनावणं सोपं आहे का? तर हो, सोपं आहे. त्याचं कारण असं आहे की 1971च्या युद्धामध्ये निक्सन यांनी ज्या वेळेला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्या युद्धाच्या वेळेला काही सल्ला देण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यावेळेला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तो धुडकावून लावलेला होता आणि आमच्या प्रश्नामध्ये ढवळाढवळ करण्याची तुमची गरज नाही असं निक्षून सांगितलेलं होतं. इतकंच नव्हे तर 1999ला ज्याला कारगिल युद्ध सुरू होतं तर त्या कारगिल युद्धाच्या वेळीसुद्धा बिल क्लिंटन यांनी अटल बिहारी वाजपेयी तत्कालीन पंतप्रधान त्यांना भेटायला बोलवलं होतं, पण त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी यांनी निक्षून सांगितलं की आम्ही भेटायला येणार नाही. म्हणून प्रश्न असा आहे की अशाच पद्धतीनं ठामपणे निक्षून भारतानं अमेरिकेला का सुनावलं नाही याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही आहे. अर्थात आत्ताची शस्त्रसंधी हा फुलस्टॉप नाही आहे हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ही केवळ स्थगिती आहे किंवा स्वल्पविराम आहे. जर पाकिस्ताननं पुन्हा आगळीक केली तर भारत तितक्याच जोरदार पुन्हा उत्तर देणार आहे आणि त्यासाठी भारतीय सैन्याच्या मागे, भारतीय सरकारच्या मागे पूर्ण देशवासीय सगळे पक्षसुद्धा एकत्र आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये पाकिस्तान ही आगळीक थांबवतं का? सिंध ट्रिटी जी आपण ॲबेन्समध्ये टाकलेली आहे त्याच्यावरती सुद्धा तितक्याच कडक कारवाई करतं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिका जी वारंवार ढवळाढवळ करते त्या अमेरिकेला 2 शब्द सुनावण्याची हिंमत करणार का सरकार? हा प्रश्न आहे. तुम्हाला काही मतं असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.